पंढरपूरची वारी. अहो, फक्त नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो, नाही का? आपल्याकडे जी माहिती आली आहे यानुसार ही फक्त महाराष्ट्राची नाही, तर आपल्या देशातल्या महत्त्वाच्या परंपरांपैकी एक आहे. आज आपण याच पंढरपूर वारी, अ पिल्ग्रिमेज ऑफ फेथ अँड युनिटी या माहितीच्या आधारे जरा खोलवर बोलूया. हो, नक्कीच. म्हणजे लाखो लोक एकत्र येतात, शेकडो किलोमीटर चालतात आणि हे 700-800 वर्षांपासून चालत आलंय. ही परंपरा नेमकी काय आहे, यामागची ओढ काय असेल, काय अर्थ आहे याचा, हे समजून घेणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. अगदी खरंय. आपण सुरुवात अगदी बेसिकपासून करूया. वारी म्हणजे नेमकं काय? आपण ऐकतो की पायी प्रवास असतो हा, पण किती मोठा असतो हा प्रवास? हो, हा एक मोठा पायी प्रवास आहे खरं तर. साधारणपणे 18 ते 21 दिवस लागतात आणि अंतर बोलायचं झाल्यास सुमारे 250 किलोमीटर. यात वारकरी म्हणजे विठ्ठलाचे भक्त असतात की नाही, ते 2 मुख्य संतांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जातात. पादुका अनेकांना माहिती असेलच, पण तरी स्पष्ट करूया का? हो, पादुका म्हणजे संतांच्या पायांचे पवित्र प्रतीक, बहुतेक करून लाकडी खडावा असतात त्या. संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आळंदीहून निघतात आणि संत तुकारामांच्या देहूहून, आणि त्या कशात तर सुंदर सजवलेल्या पालख्यांमधून नेल्या जातात. हा खूप श्रद्धेचा आणि मानाचा भाग आहे वारीतला. अच्छा, आणि ही वारी वर्षातून एकदाच असते का, की अजूनही कधीतरी? मुख्य वारी जी आहे ती आषाढ महिन्यात होते, म्हणजे साधारण जून-जुलैमध्ये. हीच सर्वात मोठी असते. आषाढी एकादशीला लाखो भाविक पंढरपुरात जमतात. तिथे मग भीमा नदी, जिला लोक चंद्रभागा पण म्हणतात, तिच्यात स्नान करून मग विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात. पण असे की इतर वेळीही वारकऱ्यांच्या लहान लहान दिंड्या पंढरपूरला जातच असतात. लाखो लोक एकत्र चालतात. यात फक्त श्रद्धाच आहे की अजून काही पैलू आहेत? म्हणजे याचं सामाजिक किंवा सांस्कृतिक महत्त्व काय? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. वारीचं आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, म्हणजे भक्ती, विनम्रता, श्रद्धा या गोष्टी, पण याचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व सुद्धा तितकंच मोठं आहे, हे लक्षात घ्यायला हवं. इथे जात, पंथ किंवा कोण श्रीमंत, कोण गरीब असा असा काही भेद नसतो अजिबात. सगळे वारकरी एकाच पातळीवर येतात, एकत्र चालतात. हेच तर भक्ती परंपरेचं खरं सार आहे, समानता. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतं, पण प्रवासात हे प्रत्यक्षात कसं साधलं जातं? प्रवासात वारकरी काय करतात तर विठ्ठलाचे अभंग गातात, कीर्तनं करतात. अभंग म्हणजे विठ्ठलाला समर्पित केलेले खास भक्तिकाव्य, आणि कीर्तन म्हणजे कथा आणि गाणं एकत्र. या सगळ्यातून एक काय म्हणतात त्याला, एक सामूहिक वातावरण तयार होतं. आणि विशेष म्हणजे एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. माऊली म्हणजे आई. हा शब्द तसा संत ज्ञानेश्वरांसाठी वापरतात, पण वारकरी एकमेकांनाही त्याच नावाने संबोधतात. यातून आपोआपच एकमेकांबद्दल आदर आणि एकतेची भावना वाढते. अच्छा, म्हणजे ही फक्त एक यात्रा नाही, तर काही दिवसांसाठी एक चालता बोलता गाणारा, एकत्र राहणारा समाज असतो जणू. अगदी अगदी बरोबर. ही फक्त तीर्थयात्रा नाहीये, हा एक मोठा उत्सवच आहे. यात संगीत आहे, एकत्र जेवणं आहेत, ज्याला अन्नदान म्हणतात, वाद्यांच्या गजरात मिरवणुका निघतात आणि ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करत वेगवेगळे विधी पार पाडत हा सोहळा पुढे सरकतो. या परंपरेचा इतिहास किती जुना आहे? आपण सुरुवातीला 700-800 वर्ष म्हणालात. हो, याचे उल्लेख अगदी 13व्या शतकातलेले संत ज्ञानेश्वर आहेत, त्यांच्या ओव्यांमध्ये पण सापडतात. असं म्हणतात की त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी याची सुरुवात केली होती. पण आपण आज ज्या पालखी सोहळ्याबद्दल बोलतोय, म्हणजे पादुका पालखीतून घेऊन जायची पद्धत, ती थोडी नंतर सुरू झाली. संत तुकारामांची पालखी 1685 पासून आणि संत ज्ञानेश्वरांची साधारण 1820च्या दशकापासून सुरू झाली असं मानलं जातं. प्रवासातले काही नियम किंवा पद्धती असतात का, जसं की खाण्यापिण्याचे किंवा राहण्याचे? हो, असतात ना. वारकरी सहसा शाकाहारी जेवण करतात. अनेक जण प्रवासात उपवास पण करतात. साधेपणा आणि इंद्रियांवर ताबा ठेवणं याला खूप महत्त्व दिलं जातं. आणि मगाशी मी म्हणाली तसं माऊली हे संबोधन समानतेची भावना वाढवतं. या सगळ्याचं महत्त्व जर थोडक्यात सांगायचं झालं तर कसं सांगता येईल? बरं, आध्यात्मिक पातळीवर बोलायचं तर ही श्रद्धा, भक्ती आणि एक प्रकारची आंतरिक शांतता देते. सांस्कृतिक पातळीवर मराठी भक्तिसंगीत, अभंग, कीर्तन यांचं जतन होतं आणि एका मोठ्या समुदायाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करते. आणि सामाजिक पातळीवर जात, लिंग, आर्थिक स्तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून बघायला शिकवते. समानता आणि बंधुत्वाला प्रोत्साहन मिळतं. बरोबर. पंढरपूरला पोचल्यावर
चंद्रभागा स्नानाचं काय महत्त्व सांगितलं जातं? अशी एक श्रद्धा आहे की चंद्रभागा नदीत स्नान केलं की पापं धुतली जातात आणि मन शुद्ध होतं. अर्थात अलीकडच्या काळात एवढी मोठी गर्दी होते त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन योग्य ती काळजी घेतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हो, नक्कीच. आणि आजच्या काळात वारी कशी बदलत आहे? काही नवीन गोष्टी दिसतायत का? हो, नक्कीच. म्हणजे मूळ गाभा तोच आहे, पण काही बदल नक्की दिसतात. समाजसेवा, अन्नदान करणं, तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणं म्हणजे धर्मशाळा वगैरे, पर्यावरणाची काळजी घेणं, या मूल्यांना अधिक प्रोत्साहन मिळतंय आता. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काही वर्षांपासून सायकल वारीसुद्धा सुरू झाली आहे, माहितीये का? गेल्या वर्षी तर 5,000हून अधिक सायकल स्वाऱ्यात सहभागी झाले होते. हा पारंपरिक प्रवासाला एक पर्यावरणपूरक आणि आधुनिक पर्याय देण्याचा प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. परंपरा काळासोबत कशी जुळून घेते याचे हे चांगलं उदाहरण आहे. अरे वाह, हे खरंच खूपच रंजक आहे. 2025च्या वारीच्या तारखा पण आता निश्चित झाल्या आहेत, बरोबर? हो, अगदी. संत तुकारामांची पालखी 18 जून 2025ला देहूतून निघणार आहे आणि संत ज्ञानेश्वरांची 19 जून 2025ला आळंदीतून. दोन्ही पालख्या साधारण 5-6 जुलैपर्यंत पंढरपुरात पोहोचतील असा अंदाज आहे आणि मग आषाढी एकादशीचा तो मुख्य सोहळा साजरा होईल. तर एकंदरीत पंढरपूरची वारी म्हणजे फक्त एक धार्मिक यात्रा नाही, हा तर इतिहास, संगीत, श्रद्धा, सामाजिक सलोखा आणि लाखो लोकांच्या एकत्रित ऊर्जेचा एक अद्भुत अनुभव आहे. पंढरपूरच्या त्या धुळीच्या वाटेवर चालणारं प्रत्येक पाऊल म्हणजे केवळ प्रवास नाही, तर एका प्राचीन आणि तरीही तितक्याच जिवंत परंपरेशी जोडलं जाणं आहे. अगदी. आणि या सगळ्या माहितीतून एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो तो असा की एका बाजूला आपलं जग इतकं आधुनिक आणि वेगवान होत चाललंय, टेक्नॉलॉजी वगैरे, आणि दुसरीकडे वारीसारख्या परंपरा केवळ टिकून नाहीयेत तर त्या अजून वाढत आहेत. सायकल वारीसारखे नवीन आयाम त्यात जोडले जात आहेत. हे नेमकं काय दर्शवतं? आधुनिक जगातही अशा सामूहिक श्रद्धेची, एकत्र येण्याची जी मानवी गरज आहे ती कमी झालेली नाहीये, उलट ती अधिक गडद होत चाललीये का? हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला लावतो.